नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चालबाज हा श्रीदेवी यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता। केवळ चित्रपटच नाही तर त्यातील गाणीही प्रचंड गाजली। दुहेरी भूमिकेत श्रीदेवीचा दबदबा होता। सनी देओल आणि रजनीकांत यांच्यासोबत तिची जोडी खूप चांगली होती। ना जाने कहां से आई है या गाण्याला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला। पण या गाण्याच्या शूटिंग नंतर सेटवर असे काही घडले ज्याने संपूर्ण टीमला धक्का बसला। श्रीदेवी अचानक नोटांनी भरलेली बॅग घेऊन आली आणि सर्वांना पैसे वाटू लागल्या। चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पाराशर यांनी एका मुलाखतीत या गाण्याशी संबंधित घटना सांगितली आहे। पंकज पराशर यांनी सांगितलं की न जाने कहां से आई है गाण्याच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी यांना खूप ताप आला होता, मात्र त्यांच्या आईला याची माहिती नव्हती। पंकज यांच्या म्हणण्यानुसार श्रीदेवी यांच्या आईला माहीत असतं तर त्यांनी शूटिंग थांबवलं असतं, पण श्रीदेवी यांनी ते गाणं ताप असतानाही पूर्णपणे शूट केलं। पंकज पराशर यांनी सिद्धार्थ कान्हांशी संवाद साधताना सांगितलं की ना जाने कहां से आई है या गाण्याचं शूटिंग 3 दिवसात पूर्ण झालं। शूटिंगपूर्वी श्रीदेवी यांनी मला आव्हान दिलं होतं की त्यांनी केलेल्या सर्व डान्स नंबरपेक्षा काहीतरी वेगळे करावं। पंकज पराशर पुढे म्हणाले, शूटनंतर श्रीदेवीने मला सांगितलं की पंकजजी, आम्ही एक क्लासिक शूट केला आहे। ती गोष्ट मला अजूनही आठवते। पॅकिंग झालं आणि दुसऱ्या दिवशी श्रीदेवीला 101 डिग्री ताप आला। माझी आई सेटवर आली आणि म्हणाली ती किती सुंदर आहे। तिने तिच्यावर हात ठेवला आणि ओरडली, अरे तिला ताप आला आहे। त्यामुळे श्रीदेवीने मला सांगितलं की तिला आणि माझ्या आईला मेकअप रूममध्ये पाठवा, अन्यथा ती शूटिंग थांबवेल। पण ताप असतानाही श्रीदेवी यांना गाणं पूर्ण करायचं होतं। पंकज पाराशर यांनी सांगितलं की श्रीदेवी यांनी रात्री 2 वाजता गाण्याचं शूट पूर्ण केलं। त्या गाण्याला सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। त्यानंतर ते म्हणाले, श्रीदेवीला माहीत होतं की हे क्लासिक गाणे आहे। रात्री 2 वाजता मी श्रीदेवीला घरी जाण्यास सांगितलं कारण तिला ताप आला होता, पण ती म्हणाली नाही, मी नाही जाणार। श्रीदेवी पुन्हा म्हणाली, मला 10 मिनिटे द्या। ती अंघोळ करून आली आणि तिच्या हातात नोटांनी भरलेली पिशवी होती। तिने संपूर्ण युनिटला बोलावून सर्वांना पैसे वाटायला सुरुवात केली। श्रीदेवी खूप खुश झाली आणि पंकज पराशर यांना म्हणाली की आज आम्ही काय मिळवलं आहे याची तुम्हाला कल्पना नाही। पंकज पराशर यांनी सांगितलं की श्रीदेवी यांनी त्याच रात्री गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये त्यांचं संगीत नृत्य देखील केलं। रात्री चित्रपटाचं संपूर्ण युनिट तेथे पोहोचलं होतं। हे सेलिब्रेशन कित्येक तास चाललं आणि श्रीदेवी पहाटे 5 वाजता घरी गेल्या। यानंतर पुढचे 10 दिवस त्या अंथरुणाला खिळून राहिल्या। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।